महाविकास आघाडी आणि महायुती यांनी अद्यापही जागा वाटप जाहीर केलेलं नाही, मात्र त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत, ते आपण पाहूया। रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल, देवेंद्र फडणवीसांचा दावा। मात्र जागा भाजपला की शिवसेनेला, सस्पेन्स कायम। राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा। चांदवडमधील शेतकरी मेळाव्यानंतर चर्चा झाल्याची माहिती। संजय राऊतांची देखील उपस्थिती। महाराष्ट्रातील घडामोडींबाबत राहुल गांधी समाधानी असल्याची राऊतांची माहिती। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 10 जागांवर ताळमेळ नाही। 5 जागांवर तीनही पक्ष दावा करतायत। जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर महाविकास आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही। पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, आंबेडकरांची स्पष्टोक्ती। 48 मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची यादी योग्य वेळी एकत्र जाहीर होणार, तर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार। मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। दिल्लीमध्ये भाजप नेत्यांमध्ये चर्चा होणार। भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू। भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलार यांच्याकडून दुजोरा। महायुतीमध्ये मुंबईतील 3 जागांवर तिढा। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागा वाटपाचा पेच कायम। 45 खासदार निवडून आणणं हा एकच महायुतीचा फॉर्म्युला। 2019ला ज्या जागा लढलो त्या जागा मिळाल्या पाहिजेत, शंभूराज देसाईंची मागणी। तर राष्ट्रवादी सन्मानजनक जागांवर लढणार, प्रफुल्ल पटेल ठाम।